नमस्कार, मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहे टोमॅटोची गोड, तिखट आणि आंबट अशी चटणी। ताटामध्ये भाजी जर आवडीची नसेल तर काहीतरी सोबत हवं असतं, त्यासाठी आजची ही एक उत्तम अशी चटणी आहे। एक वेळ नक्की करून बघा। इथे मी जवळपास अर्धा किलो टमाटर घेतलेले आहेत। टमाटर घेत असताना अगदी लाल आणि कडक असे टमाटर घ्यायचे, जास्त पिकलेले टमाटर घ्यायचे नाही। इथे मी घेतलेले आहे थोडे काजू, मनुका आणि गूळ, आणि इथे घेतले 1 चमचा बडीशेप, 2 लवंग, 2 लाल सुक्या मिरच्या व 2 गोडी वेलची आणि तीळ। गॅसवर आता पॅन गरम करायसाठी ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे, 2 लवंग घालते। त्यानंतर त्यामध्ये घालूया 2 हिरव्या वेलच्या। वेलची घालत असताना थोडीशी अशी फोडून घाला। त्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ व बडीशेप घालणार आहे। तीळ बडीशेप चांगलं तेलामध्ये तडतडू द्या। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या 2 घालून घ्यायच्या आहेत। हे सर्व तेलामध्ये छान परतून घेऊया आणि मग याच्यात घालायचे आपल्याला काजू व मनुके। मनुके घातल्यानंतर आपल्याला ते चांगले सतत हलवायचे आहेत। मनुके तेलामध्ये जसे भाजत जातील तसे ते फुलतात आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे सर्व साहित्य घालायचं आहे। आता इथे छान भाजून झालेलं आहे। आपण याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला टमाटर घालायचे आहे। थोडे मीडियम आकाराचे टमाटर चिरून घेतले तरी चालतील। ज्या साईजचे तुम्हाला चिरायचे आहेत तसे तुम्ही चिरून घेऊ शकता। आणि टमाटर घातल्यानंतर मात्र गॅस हा फास्ट ठेवून आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। टमाटरला पाणी सुटतं, त्यामुळे टमाटर पटकन शिजला जातो। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। जवळपास मी अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि सर्व छान शिजून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटासाठी आपण असं शिजून घेऊयात। टमाटर चांगला शिजला जातो मीठामुळे व त्याशिवाय टमाटरला स्वतःचं सुटलेलं पाणी याच्यामुळे टमाटर चांगला त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो। आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहे। इथे मी 3 चमचे गूळ बारीक चिरून घेतला आहे। तो गूळ याच्यामध्ये मी वापरलेला आहे। गुळाऐवजी साखर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊया। गुळाला पण पाणी सुटलेलं असतं, त्याशिवाय टमाटर आणि गूळ चांगला मिक्स होतो आणि आपली ही चटणी गोड, तिखट, आंबट अशी ही चटणी आपली छान तयार होते। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। आता आपली चटणी तयार होत आहे। जर तुम्हाला थोडीशी अशी पातळ हवी असेल तर आता तुम्हाला जर अजून थोडी घट्ट करायची असेल तर अजून 5 मिनिटांसाठी तुम्ही ही अशीच गॅसवर ठेवू शकता। कशी वाटली गोड, तिखट, आंबट अशी टमाटरची चटणी? एक वेळ नक्की करून बघा।